तर इथे मी तुम्हाला दाखवते. साधारणतः हा एक ब्लाऊज आपण कट केलेला आहे पिंक कलरचा, त्याच्यानंतर हा एक आबोली कलरचा आपण कट केलेला आहे. हे दोन्ही पण कटोरी ब्लाऊज आहेत, लग्नाचे नवरीचे नाही आहेत पण लग्नांचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आपण हे ब्लाऊज कट केलेले आहेत, हे पण दाखवते मी तुम्हाला. बघा, हा एक ब्लाऊज आपण कट केलेला आहे. ही खूप ट्रेंडिंग मध्ये साडी आहे आता. मागे जस्ट मी रेड कलरचा ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे, सेम ह्याच पॅटर्न मध्ये टीच केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज कट केलेला आहे. ठीक आहे. हे एकाच घरातले लग्नांचे ब्लाऊज आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 2 ब्लाऊज आपण कट केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इकडे पण 2-3 ब्लाऊज कट केलेले आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दुसऱ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत. हे मापाचं फिटिंगचं ब्लाऊज त्यांनी दिलेले आहे. हे बघा, हा एक ब्लाऊज आपण पैठणी साडीवरचा कट केलेला आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण कट केलेला आहे. प्रिन्सेस कट आहे. हे साधारणतः टोटल प्रिन्सेस कट आहेत, फक्त हे 2च कटोरीचे आहेत. हा प्रिन्सेस कट आहे, त्याच्यानंतर हा प्रिन्सेस कट आहे. या प्रकारे आपले हे ब्लाऊज कट करून झालेले आहेत. हे आता आपल्याला टीच करायचे आहेत. तर बघू, साधारणतः हे 3, 4, 5, 6, 7 ब्लाऊज हे आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचे आहेत. तर जे काल आपण ब्लाऊज कट केलेले होते, मी तुम्हाला दाखवले होते ओके सुरुवातीला, तर ते ब्लाऊज आपले ह्या ठिकाणी टीच करून झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला साधारणतः ह्या ठिकाणी 12 वाजलेले आहेत. एक ब्लाऊज अजून शिल्लक आहे, म्हणजे 7 ब्लाऊज हे आपले शिवून झालेले आहेत. एक ब्लाऊजची फक्त फिटिंग बाकी होती, बाकी अदरवाईज सर्व ब्लाऊज शिवून झालेले आहेत. आणि हा जो येलो कलरचा ब्लाऊज आहे तो आपल्याला अजून टिचिंग करायचा बाकी आहे, तो नंतर ऍड केला आहे त्याच्यामध्ये. तर बघा, या प्रकारे आपण हँगिंग लावलेले आहेत स्लीव्हजला. आणि असा ब्लाऊज मी तुम्हाला आधी पण रेड कलर मध्ये दाखवला होता. या प्रकारे हा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. इथे खूप सुंदर झालेला आहे. प्रिन्सेस कट आहे, पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्याचा. तर हे प्रिन्सेस कट शिवलेले आहे. त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहेत ना, हे कटोरीचे आहेत. सिंपल गळे होते, त्याच्यामुळे ब्लाऊज हे लवकर झालेले आहेत. ठीक आहे. तर काल आपण 4 वाजता ब्लाऊज शिवायला घेतले होते. तर काल मी 3 ब्लाऊज शिवले आणि सकाळी बाकीचे ब्लाऊज हे टोटल शिवलेले आहेत. हा ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर असेच ब्लाऊज तुम्हाला जर अगदी परफेक्ट शिकायचे असतील तर नक्कीच स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचंय. रेकॉर्डेड क्लासेस, त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह क्लासेस पण आपल्याकडे मिळतील. तर नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा रेकॉर्डेड क्लासेस पण आपल्याकडनं परचेस करू शकता.